हॅलो, फेसबुक लाईव्हमध्ये इन बज, सकाळ वृत्त समूह आणि साम टीव्हीच्या या सगळ्या प्रयत्नाला खास मी त्यांचं कौतुक करतो की एक चांगल्या विषयावरती आज त्यांनी फेसबुक लाईव्ह ठेवलेला आहे आणि प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आणि कोरोना याच्यामुळं जो आज हाहाकार झाला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये, तर या संदर्भामध्ये काय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्राने घ्यावी याबद्दल आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी लाईव्हवरती आलेलो आहे. खरं म्हणजे कोरोना हे एक संकट आजचं आहे. आपल्याला लढाईची तयारी कायमस्वरूपी ठेवावी लागणार आहे. आज कोरोनाचा मुकाबला करू, आपण त्याचा खात्माही करू. कोरोनानंतर दुसरा हंता येईल, तोही अत्यंत भयानक विषाणू आहे. त्याचा खात्मा झाल्यानंतर पुन्हा नवीन विषाणू येईल. म्हणजे हे एक जागतिक युद्धाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल सुरू आहे, ज्याला बायोलॉजिकल वेपन्स असं म्हणतात. याही पद्धतीनं आज जग याचा विचार करतंय. मला असं वाटतं की आपण सदैव योद्ध्याच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे, लढवय्याच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे, कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आपण आज बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला आहे की कोरोनाच्या नंतर काय होईल. खरं म्हणजे मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी यासाठी आलो आहे की कोरोनाला आपण मुकाबला केल्यानंतर पोस्ट कोरोना इफेक्ट हा जो सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे की यानंतर अनेक लोकांचे रोजगार जाणार असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. बेरोजगारी वाढणार, कदाचित जागतिक मंदीही येणार आणि यातनं निर्माण होणारं नैराश्य, दॅट इज अ डिप्रेशन. मला असं वाटतं की या समस्यांना सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागणार. आणि मग कसं द्यायचं तोंड याला, तर आपण वेगवेगळ्या पातळीवरती याचा विचार करू. आपण लॉकडाऊनमध्ये जवळपास काही आठवडे आहोत. आपल्याला याची सवय नाही, मुक्त संचाराची आपल्याला सवय, आणि आपण एखाद्या 4 भिंतीमध्ये कोंडून ठेवल्यानंतर जी अवस्था होते, तर मी आपल्याला सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज 18,306 दिवस जगले. बालपणाचं आयुष्य जर वजा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये मला नाही असं वाटत की सलग 6 तास महाराज सुखाने झोपले असतील. सदैव संघर्ष. हे स्वराज्य निर्माण करत असताना मोगली पातशाही, सुलतानशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, हा संघर्ष करत असताना एक स्वराज्य निर्माण केलं. आणि हा संघर्ष करत असताना महाराज सदैव अविश्रांत परिश्रम या सिद्धांताचे आचरण करतात. म्हणजे याला आपण हार्डवर्क असं म्हणू. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा लॉकडाऊनचा प्रसंग आला. मी आपल्याला याद देऊ इच्छितो, दिनांक 2 मार्च 1660 महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेत, अडकावून घेतलंय महाराजांनी. हे स्वतःहून महाराजांनी स्वीकारलेलं लॉकडाऊन आहे. आपल्याला असं वाटतं की महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले, पण अडकले नाही, अडकावून घेतलं. जेव्हा अफजल खानाचा वध झाला तो दिनांक होता 10 नोव्हेंबर 1659. वध झाल्यानंतर महाराज थांबलेले नाहीत. तुम्ही विचार करा, प्रतापगड ज्या महाबळेश्वराच्या जवळ वसलेला आहे, जावळीच्या खोऱ्यामध्ये, ज्या दिवशी अफजल खानाचा वध झाला त्या क्षणापासून कुठलाही उत्सव नाही, सेलिब्रेशन नाही. महाराज घोडदौड करतायत. नेताजी पालकर विजापूर काबीज करण्याच्या मनसुब्याने गेलेत आणि महाराजांची जी घोडदौड सुरू झाली आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो, याच्यामधून एकामागून एक गड मराठ्यांच्या ताब्यात आलेत. वैराटगड, चंदनगड, वंदनगड, सदाशिवगड, गुणवंतगड, भूषणगड, आणि असं करत करत महाराज कोल्हापूरपर्यंत अवघ्या 15 दिवसात, म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा वध झाल्यानंतर महाराज अविश्रांत घोडदौड करतात या स्वराज्यासाठी. आणि दिनांक 25 नोव्हेंबर 1659 कोल्हापूरची महालक्ष्मी पहिल्यांदा स्वतंत्र झाली आणि अवघ्या 3 दिवसामध्ये दिनांक 28 नोव्हेंबर 1659 किल्ले पन्हाळा महाराजांनी ताब्यात घेतलाय. म्हणजे जवळपास किल्ले प्रतापगडापासून ते पन्हाळगडपर्यंतचा भूभाग
अवघ्या 18 दिवसात महाराजांनी पादाक्रांत केलेला आहे. महाराज एक विचार करा, किल्ले पन्हाळा घेतल्यानंतर आदिलशाह खवळला आणि सिद्दी जोहर पाठवलेला आहे. तोपर्यंत महाराज मिरजेला वेढा देऊ नयेत. जेव्हा सिद्दी जोहर येतोय ही बातमी लागली, महाराजांच्या लक्षात आलं आपण राजगडाकडे जावं तर सिद्दी जोहरची फौज स्वराज्याच्या ऐन गर्भामध्ये येईल आणि ही फौज सामान्य रयतेच्या शेतीची दुधान करेल, सामान्य रयतेची परवड होईल. आणि म्हणून महाराज स्वतः पन्हाळ्यावरती अडकवून घेत आहेत. मला असं वाटतं की स्वतःहून करून घेतलेलं हे लॉकडाऊन आहे. महाराज अडकले नाहीत, महाराजांनी अडकवून घेतलंय. किल्ले पन्हाळा का निवडला? त्याचं कारण होतं हा किल्ला लढायला मजबूत आहे आणि कदाचित बाका प्रसंग आला तर कोकणात उतरायला सोपा. महाराजांनी पन्हाळ्यात अडकवून घेतले, महाराजांनी स्वतः लॉकडाऊन करून घेतले. दिनांक 2 मार्च 1660 ते दिनांक 12 जुलै 1660 म्हणजे 4.25 महिने महाराज एकाच गडावरती लॉकडाऊनमध्ये आहेत. महाराजांच्या आयुष्यामध्ये दुसरा लॉकडाऊनचा जो प्रसंग आला तो होता आग्र्याचा. महाराज त्या पुरंदरच्या तहा अंतर्गत निघालेले आणि महाराज निघाल्यानंतर दिनांक 5 मार्च 1666 राजगड सोडला आणि मजल दर मजल करत महाराज दिनांक 11 मे 1666 आग्र्याच्या जवळ पोहोचले मुलुकचंद सराईला. दिनांक 12 मे 1666 औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आणि तिथे अपमान झाल्यानंतर, मराठा डिवचल्यानंतर, स्वाभिमान डिवचल्यानंतर मराठा आक्रमक कसा होतो हे हिंदुस्थाननी जेव्हा बघितलं तो दिनांक होता 12 मे 1666 आणि या 12 मेला त्या भर दरबारामध्ये महाराजांनी औरंगजेबाचा अपमान केला आणि त्यानंतर महाराजाला कैदेत राहावं लागलं. कैद झाली. दिनांक 12 मे 1666 ते दिनांक 17 ऑगस्ट 1666 म्हणजे जवळपास 99 दिवसाची लॉकडाऊन महाराजांची होती. आता विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कधी महाराजांनी स्वतः लॉकडाऊनमध्ये करून घेतलं तर कधी नियंत्याने किंवा परिस्थितीने शत्रूंनी लॉकडाऊन करण्याचा प्रसंग महाराजांवरती दिला. पण महाराज संयम बाळगून आहेत. काय शिकावं महाराजांपासून? सरकार का सांगतंय? मग केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, लॉकडाऊन वेळोवेळी वाढवला जातोय. त्यामागे लोककल्याणकारी खऱ्या अर्थाने तत्व आहे. म्हणजे कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची. कोरोना स्वतःहून चालत नाही, आपण त्याला एकापासून दुसऱ्यापर्यंत ट्रान्सफर करत राहतो आणि ती साखळी तोडण्यामध्ये जर आपण यशस्वी ठरलो तर मला असं वाटतं की डेथ रेट म्हणजे मृत्यूचा दर हा खऱ्या अर्थाने कमी होईल. आणि म्हणून माझं आवाहन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण संयम शिकला पाहिजे. आता शिवचरित्र आपल्याला काय शिकवतं याच्यामधून? मी एक आपल्याला याद देऊ इच्छितो की शिवाजी महाराज कधीही नैराश्याच्या गर्तेत गेलेले नाहीत. आज खऱ्या अर्थानं भयंकर संकट आहे. मी दररोज टीव्हीवरती आपणही बघत असाल की या शेतकऱ्यांनी आपल्या त्या फुलांच्या शेतीवरती नांगर फिरवला, ट्रॅक्टर चालवला, कुठं पत्तागोबी असेल, फुलगोबी असेल किंवा भाज्या असतील, भाव नाही आहे, व्यवस्था नाही आहे, वितरण व्यवस्था नाही आहे. म्हणजे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ती भाजीपाला किंवा पीक जेव्हा शेतकरी नांगर चालवतो तर त्याच्या मनाला होणाऱ्या यातना या कल्पनेच्या पलीकडे आहेत. आणि म्हणून शेतकरी सर्वात भयानकाच उद्ध्वस्त झालाय. सामान्य माणसं प्रत्येकाचे व्यवसाय ठप्प आहेत, सगळं जग थांबलंय आणि यातनं निर्माण होणारे डिप्रेशन, नैराश्य, आमचं काय होणार, आमच्या व्यवसायाचं काय होणार, आमच्या नोकरीचं काय होणार, असे प्रश्न सामान्यांना पडलेले आहेत. मी आपल्याला याद देऊ इच्छितो की सर्वस्व कधीही संपत नाही. कोरोनामुळं निश्चितपणे हानी होते, जगाची हानी होते, आपली एकट्याची नाही आहे. कोरोनामुळे आपल्या आर्थिक व्यवस्था, आपली इकॉनॉमी ढासळली आहे, हेही मान्य आहे. काही लोकांच्या नोकऱ्यावरती गदा येईल कदाचित. मला असं वाटतं की हा मानसिक धक्का आपल्याला सहन करता यावा. प्रत्येकाला वाटतं की वाईट वेळ माझ्यावरती आली, इतकी भयानक वेळ आली. वाईट छत्रपती शिवाजी महाराजांवरती वेळ सुद्धा आली होती. मी पुरंदरच्या तहाची याद देऊ इच्छितो आपल्याला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी जवळपास सर्वस्व गमावलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. परंतु या गमावल्यानंतर सुद्धा खरं म्हणजे मिर्झाराजे जयसिंगांनी जो मानहानिकारक तह केला होता, अत्यंत भयानक असलेला हा तह, 23 किल्ले मोगलांना महाराजांना द्यावे लागले
आणि 23 किल्ले दिल्यानंतर सुद्धा आपण बघितलं असेल की महाराजांकडे 12 किल्ले राहिलेत आणि महाराजांनी बांधकाम वगैरे केलेले म्हणजे सिंधुदुर्गापासून इतर असे 17 किल्ले महाराजांच्या पाशी आहेत. 4 लाख होऊन महसुली उत्पन्नाचा मलूक मोगलांना द्यावा लागला. म्हणजे महाराज कफल्लक झालेत, काही राहिलेलं नाहीये. तुम्ही विचार करा, अशा अवस्थेत महाराज डगमगले नाहीत, अस्वस्थ झाले नाहीत, घाबरले नाहीत, नैराश्याच्या गर्तेत गेले नाहीत. मानहानिकारक तह करत असताना सुद्धा जगातला पहिला राजा आहे ज्यांनी आपला पुत्र पोटचा गुळा 9 वर्ष वयाचा शंभू बाळ स्वराज्यासाठी, राष्ट्रासाठी मोगलांकडे जामीन ठेवला, तारण ठेवला. मला असं वाटतं की एवढी वाईट वेळ तुमच्या आमच्यावरती येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एवढी वाईट वेळ येऊन महाराज सकारात्मक आहेत. आणि विचार करा, केवळ 17 किल्ले आग्रा भेटीच्या वेळेस महाराजांकडे आहेत. आणि यानंतर सुद्धा महाराज आग्र्यावरनं परत आल्यानंतर म्हणजे 1666 ते साधारणतः 10 वर्षामध्ये 3-4 वर्षात तर परत मिळवलं, परंतु 1678 पर्यंत महाराजांच्या आयुष्याचा जर आलेख एका दशकाचा तुम्ही काढला म्हणजे महाराज आग्र्यावरनं सुटून आल्यानंतरचा, तर मला असं वाटतं की 17 किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांकडे 240 किल्ले 1678 आहेत. सभासद बखरीमधला हा संदर्भ आहे. कृष्णाजी अनंत सभासद हा छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन ग्रंथकर्ता, कंटेम्पररी आय विटनेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आणि या कृष्णाजी अनंत सभासदांनी सभासद बखर लिहिली. या 240 किल्ल्यांचा उल्लेख आहे. पैकी राजियांनी 111 बांधिले. सोपं नाहीये. 240 किल्ल्यांपैकी 111 किल्ले महाराजांनी बांधलेत. मग तुम्ही हा चढता आलेख बघा. म्हणजे जेव्हा तह झाला होता दिनांक 13 जून 1665 पुरंदरचा तह, त्यानंतर अवघ्या दशकामध्ये महाराजांचं साम्राज्य किती मोठं वाढलं. आपण पराभवातनं पण शिकलं पाहिजे. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण की कधीही सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा तुम्ही हरायचं नाही. एक सिद्धांत श्रीकृष्ण नीतीचा, ही वेळ ही निघून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा करून दाखवलं. ही जी सकारात्मक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ छत्रपती, मला असं वाटतं की हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. म्हणजे 17 किल्ल्यापासून ते 240 किल्ल्यापर्यंतची घोडदौड, 40,000चं घोडदळ आहे महाराजांचं. खरं म्हणजे शिलेदार आणि बारगीर अशा 2 वेगवेगळ्या पोस्टिंग त्या काळामध्ये होत्या. शिलेदार स्वतःचा घोडा असलेला जो सरकारी नोकरीमध्ये आहे, म्हणजे 40,000चं घोडदळ महाराजांचं स्वतःचं आहे. शिलेदार जवळपास लाखांच्या वरती आहेत. बारगीर नावाचा दुसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्वतःचा घोडा नसतो, सरकारी घोडा असतो, असे पण पदरी आहेत. महाराजांनी आग्र्यावरनं परतल्यानंतर स्वतःच्या लष्कराची ताकद वाढविली. म्हणजे मेजर्स, व्हॉट आर द मेजर्स टेकन बाय छत्रपती शिवाजी महाराज. आता कोरोनानंतर आपल्याला काय उपाययोजना करायच्यात या विषयावरती मी येईल. महाराजांनी या पराभवातनं सुद्धा सावरून सकारात्मक वृत्तीनं उपाययोजना केल्या, तसं आपल्याला आणि सरकारला सुद्धा करावं लागणार. सगळ्यात महत्वाचं असं की आता बरेच वेळा काही प्रश्न पण लाईव्हमध्ये येत आहेत. या प्रश्नाला सुद्धा मी उत्तर देईल. आणि आपल्याला उपाययोजनाच्या बद्दल सुद्धा बोलावं लागेल. सगळ्यात महत्वाचं, कोरोनापासून आपण काय शिकणार, तर तुम्ही एक लक्षात ठेवा, निसर्ग हा कधीही मोठा आहे. विज्ञान निसर्गावरती मात करू शकत नाही. ज्या ज्या वेळेस माणसाने विज्ञानाच्या साह्यानं निसर्गाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी निसर्गाने हे दाखवून दिलं की निसर्गात श्रेष्ठ आहे, विज्ञान श्रेष्ठ नाही. मी 2 उदाहरणं देईल या नैसर्गिक संकटाची. केदारनाथ तुम्ही महाप्रलय बघितला असेल, किंवा
आपल्या सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये आलेला महापूर बघा. मला असं वाटतं की पूररेषा जी 1000 मीटरपर्यंत बांधकाम करायचं नाही हा नियम असताना सुद्धा आपण आपापल्या शहरांमध्ये बघा, एखादी नदी प्रत्येक शहराला आहे, आपण पूररेषेचा सन्मान ठेवतो का? याचं उत्तर नाही. महसुली पातळीपासून NA करण्याचे सगळे षडयंत्र रचले जातात आणि NA करून जमिनी आणि प्लॉट विकले जातात. पूररेषेच्या नियंत्रणाच्याही पलीकडे जाऊन आपण तिथे बांधकाम करतो. निसर्ग कधीतरी चिडतो, जसा केदारनाथला चिडला तसा सांगली कोल्हापूरलाही चिडला. तो सांगलीमध्ये पाणी घुसलं. आपण नदीला कधीही पूररेषेच्या दरम्यान बांधकाम करता कामा नये. मला असं वाटतं की कोरोना संकटानंतर आपण स्वतः काय करायचं की स्वतः याची खात्री करून प्लॉट विकतच घ्यायचे नाहीत. मला असं वाटतं की आपण जर एखाद्या डेव्हलपरनी जर हे केलं आणि प्लॉट विकत लोकांनीच घेतले नाही तर ते ओझ पडणार. म्हणजे लोकांच्याही जागरूकतेचा आपण काय खरेदी करत आहोत हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण निसर्गावरती मात करता कामा नये. आपण शिकलं पाहिजे याच्यामधून. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक याच्यामधून शिकावं लागेल या कोरोना संकटामधून. सगळ्यात सरकारी पातळीवरती 5 दिवसाचा आठवडा बंद झाला पाहिजे हे माझं ठाम मत आहे. आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी सुद्धा याबद्दल सांगितलं होतं की 5 दिवसाचा आठवडा हा रद्द झाला पाहिजे. त्याचं कारण असं की मुळातच काम करण्याची मनोवृत्ती बहुतांशी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये बोटावर मोजणे इतकी अपवाद सोडा, पण ज्याला मनापासून काम करणं म्हणून की आपण देणं लागतो या राष्ट्राचं ही भावना नसते. उशिरा यायचं आणि लवकर जायचं, त्यात टाइमपास. तुम्ही कधी जाऊन बघा मंत्रालयापासून ते सरकारी कार्यालयामध्ये दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये सुद्धा किती खुर्च्या रिकाम्या असतात. सामान्य रयतेची परवड होते. मला असं वाटतं की जापान उद्ध्वस्त झाल्यानंतर आपण जापानपासून काय मी तुम्हाला आधुनिक उदाहरण देतो. दिनांक 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने जापानवरती अणुबॉम्ब टाकला. जापान बेचिराग करून टाकला. लाखो लोक मरण पावली. पण या मोठ्या हल्ल्यानंतर सुद्धा जापान ज्या पद्धतीनं सावरला, फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्या पद्धतीनं झेप घेतली जापाननी, आणि आज जपानची इकॉनॉमी बघा. त्याचं कारण असं की जापानी लोक अविश्रांत परिश्रम करत राहिले. कोरोना संकटानंतर मला असं वाटतं की सरकारी अधिकाऱ्याने सुद्धा स्वतःहून निवेदन दिलं पाहिजे की 5 दिवसाचा आठवडा रद्द करून पुन्हा पहिल्याप्रमाणे 6 दिवसाचा आठवडा सोमवार ते शनिवारपर्यंत आम्हाला कार्यरत ठेवा. जास्तीचं काम करण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. मग तो शेतकरी असेल, व्यापारी असेल, सामान्य रयत असेल, नागरिक असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल, अधिकारी असेल, तर आपल्याला जास्तीचं काम करावं लागणार. जसं जापान अतिरिक्त काम करून आपली प्रगती करून आज जगापुढे एक आदर्श आहे. आणि त्यांनी एक टेक्नॉलॉजी वापरलं, कायझेन. कायझेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय की छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांनी काही सवय पाडून घेतल्या. मला असं वाटतं की आपण या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे व्यवस्थापनामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन जर बारकावे बघितले असेल तर काय काय महाराजांनी उपाययोजना केल्या. आग्र्यावरनं परतल्यानंतर महाराजांनी अगोदर स्वतःची राजधानी स्थलांतरित केली. म्हणजे किल्ले राजगडवरनं रायगडाकडे स्थलांतर करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. तो यासाठी की मोगलांचे सैनिक दिलेर खान किंवा मिर्झाराजा जयसिंगांचं सैन्य राजगडापर्यंत आलं होतं आणि आता राजगड राजधानीचा गड म्हणून असुरक्षित आहे, यापेक्षा वेगळा गड निवडावा. खरं म्हणजे किल्ले रायगड निवडला, त्याचं वर्णन व्हाय छत्रपती शिवाजी सिलेक्टेड द कॅपिटल. रायगड का निवडला याचं वर्णन सभासद बकरीमध्ये दिलेलं आहे. मी त्या शब्दामध्ये सांगतो. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासीव एकच, ऐसे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्ता जागा हाच गड करावा. मला असं वाटतं की यापेक्षा वर्णन काही असू शकत नाही की महाराजांनी हा गड निवडला. त्यामागचं कारण याला साईट सिलेक्शन असं म्हणतात. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सूक्ष्म प्रशासन आहे, मायक्रो मॅनेजमेंट आहे, ही आपण या कोरोनानंतर किंवा येऊ घातलेल्या संकटानंतर सावरण्यासाठी आपण शिकली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये काय बदल करून घ्यायचे छोटे छोटे सवयी आहेत. कायझेन टेक्नॉलॉजी हे सांगते
की आपण व्यक्तिगत आपलं उत्पन्न कदाचित कमी होईल. मला असं वाटतं की लिव्हिंग स्टँडर्ड कमी करावं. जपानने जे शिकवलं, आपली अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं जर मजबूत ठेवायची असेल तर आपल्या अतिरिक्त गरजा आपण बजेट बघायचं 1 महिन्याचं, की आपले अतिरिक्त खर्च काय होत होते, त्यात आपण काय काटछाट मारू शकतो, काय आपण रद्द करू शकतो. चायनीच्या वस्तू असेल, काही लोकांना 4-4 परफ्यूम वापरायची सवय, आपण याच्यात काटछाट करू शकतो का? 3,000-4,000 रुपयाचं ब्रँडेड शर्ट वापरत होतो, त्यात आपण काटछाट करू शकतो का? मला असं वाटतं की कोरोनानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झाला, तर कमी पैशामध्ये भागवण्याची सवय माणसाला जडली. म्हणजे खऱ्या अर्थानं माणूस घरामध्ये राहिला आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याला किती खर्च लागतो. जो माणूस माणसाशी संवाद करत नव्हता, या लॉकडाऊनच्या निमित्तानं तो घराघरामध्ये आपापल्या व्यक्तींशी संवाद करायला लागला, खेळ खेळायला लागला. गाण्याच्या म्हणजे अगदी ज्याला आपण लिझर टाईम म्हणू, गप्पा असतील, गाणी असतील, जे काही असेल, मुक्तपणे खेळ असतील. मला असं वाटतं की कधी बाप मुलाशी खेळत नव्हता, आज आपण बघतोय की खेळ आणि मुलांना पण असं वाटायला लागलं की वडील मला इतका वेळ देत नव्हते. मला असं वाटतं की कोरोनाच्या निमित्ताने आपण काटकसर यापुढच्या आयुष्यामध्ये शिकली पाहिजे. शिवाजी महाराजांनी एक इमर्जन्सी बजेट ठेवलेलं होतं. एक पत्र सापडलेले बावडा दप्तरामध्ये, मोडी लिपीमधलं पत्र आहे. महाराजांनी आकस्मिक संकटामध्ये किल्ल्याच्या डागडुजीला लागणारा अतिरिक्त राखीव निधी 1,75,000 होन महाराजांनी राखीव ठेवलेला. त्यापैकी 50,000 होन केवळ रायगडासाठी आहे. रायगडाच्या तळी म्हणजे जे तळे आहेत आतमध्ये, त्याच्या सफाईपासून, खरं म्हणजे तोफा डागल्यानंतर जी तळ्याच्या बेसला जे काही छोटे छोटे क्रॅकिंग असतात, होल असतात, तिथून लिकेज वाढतं. तर दरवर्षी हे लिकेज बुजवण्याचं काम, तळी स्वच्छ करण्याचं काम, कौलारू बदलण्याचं काम, यासाठी राखीव तरतूद 50,000 होनची महाराजांनी केलेली आहे. 1,75,000 होनचं हे बजेट आहे. आज आपण कोरोनाच्या आकस्मिक संकटानंतर यातनं काय शिकावं? एखाद्याच्या अकाउंटला 5,000 बॅलन्स होते, एखाद्याच्या अकाउंटला 10,000 बॅलन्स होते, आणि आपण गडबडून गेलो की असं संकट येईल याची कल्पना कोणाला नव्हती. आणि अशा वेळेस काय करावं? तर यातनं आपण असं शिकलं पाहिजे की संकट कधीही येऊ शकतं. शिवाजी महाराजांनी जशी एक राखीव निधीची तरतूद ठेवली, तशी आपण आपल्या आयुष्यामध्ये आज कोरोनाचं संकट जाऊ देत, पण राखीव निधीची तरतूद आपण ठेवली पाहिजे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण काय शिकलं पाहिजे? व्यवस्थापन. तर एक अतिरिक्त आपला ज्याला आपण बफर स्टॉक म्हणतो, मग धान्याचा असेल, पैशाचा असेल, तो आपण कायमचा राखीव ठेवला पाहिजे. तर हे आपल्याला शिवचरित्र शिकवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की सरकारच्या पातळीवरती GDPच्या आपण 2.5%, आता आपण 5.7 वरती आहोत. परंतु जर आपण अमेरिकेचं बघितलं तर 16.9% एकंदरीत GDPच्या आरोग्य व्यवस्थेवरती, हेल्थवरती खर्च करणारं US सारखं राष्ट्र. आणि भारतामध्ये आपण 2.5%वरनं आता 5.7% पर्यंत गेलोय. मला असं वाटतं कोरोनाच्या नंतर सर्वाधिक निधी आरोग्य व्यवस्थेसाठी सरकारला राखीव ठेवावा लागणार. आज आपण बघतोय की प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत, जिल्हा रुग्णालयापासून ते एम्सपर्यंत आज अत्यंत, जर कोरोनाची खऱ्या अर्थानं 4थ्या स्टेजमध्ये जर भारत गेला, जाऊ नये, परंतु दुर्दैवानं गेला. जसं इटालीमध्ये झालं, इटालीचे पंतप्रधान, स्पेन असो, लंडन असो किंवा अमेरिका असो, याचे जे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, पंतप्रधान आहेत, हतबल होताना दिसत आहेत. वैद्यकीय व्यवस्था इटालीची जगात क्रमांक 2ची व्यवस्था असताना तिथला पंतप्रधान ढसाढसा रडला. का? तर नागरिकांचा मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर होत होता. एखाद्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची संख्या जेवढी होती, मृत्यू डोळ्यासमोर बघावा लागला. भारतामध्ये 84,000 लोकसंख्येच्या मागे एक व्हेंटिलेटर आहे. आमच्या सोलापूरमध्ये 210 व्हेंटिलेटर आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जास्त म्हणायचं आहे की दुर्दैव जर 4थ्या स्टेजमध्ये जाणार नाही, जायला नको, परंतु आकस्मिक संकटामध्ये आपण वैद्यकीय दृष्ट्या परिपूर्ण आहोत का? तर याचं उत्तर नाही असं यावं लागतं. आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जसं आपल्यातले कमकुवत दुवे
म्हणजे वीक पॉईंट्स बघितले आणि त्याचं रूपांतरण त्यांनी पुन्हा बलस्थानामध्ये करून घेतलं. तर या कोरोनाच्या निमित्ताने राज्याने, राष्ट्राने आणि प्रत्येक व्यक्तीने आपले कमकुवत दुवे, वीक पॉईंट्स शोधावेत आणि हे वीक पॉईंट बलस्थानामध्ये म्हणजे आपले स्ट्रॉंग आणि स्ट्रेंथ वाढवावी असं मला ठाम वाटतंय. आणि त्यामुळे राज्याचा आणि केंद्राचा जास्तीत जास्त निधी जिल्हा परिषदेपासून ते आपापल्या आरोग्य यंत्रणा भक्कम करण्याकडे असल्या पाहिजेत. जशा पंचतारांकित शाळा आहेत तसं माझं ठाम मत आहे सरकारी हॉस्पिटल्स, मग प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिल्हा उपरुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, सिव्हिल हॉस्पिटल असतील, यांची संख्या वाढून डॉक्टरांच्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागाही आपल्याला भराव्या लागतील. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. ॲम्ब्युलन्सपासून सगळ्या सुसज्ज व्यवस्था, म्हणजे जास्तीत जास्त बजेट आपल्याला आरोग्य व्यवस्थेवरती द्यावं लागेल. आपण बघितलं असेल की कारगिल युद्धाच्या वेळेस जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा तोफगोळ्यांचा कारखाना अनेक ठिकाणी आहे, नागपूरपासून अनेक ठिकाणी आहे. ही आयुध निर्माण ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये 24 तास कामगार राबत होता. कारण होतं की राष्ट्रासाठी मी कामाला येतोय, नेशन बिल्डिंग. म्हणजे तो ओव्हरटाईम करत होता आणि अतिरिक्त गोळ्यांची, अतिरिक्त तोफगोळ्यांची निर्मिती करत होता. मला असं वाटतं की आरोग्य सुविधेच्या बाबतीत PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किंवा मास्क असतील, ग्लोव्ज असतील, सॅनिटायझर असेल किंवा हायड्रॉक्झिक्लोरोक्विन पासून ते अनेक लागणारी औषधं असतील, भारताने याच्यातून एक धडा घेतला पाहिजे की असं संकट आल्यानंतर अतिरिक्त आकस्मिक संकटामध्ये आपण काहीतरी निर्माण करू शकतो. मला अभिमान आहे महाराष्ट्राचा. या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये नायडू हॉस्पिटल स्वतंत्र हॉस्पिटल आहे या संसर्गजन्य रोगासाठी. आता कमी कालावधीमध्ये काही आठवड्यामध्ये 11 मजली इमारत, म्हणजे भारतातलं हे पहिलं हॉस्पिटल, हे क्वारंटाईन हॉस्पिटल या कोरोनावरती समर्पित झालेलं 11 मजली इमारत या महाराष्ट्रात अभियंत्यांनी करून दाखवलं. आणि ज्या पद्धतीनं एक स्वतंत्र कोरोनाचं हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल कमी आठवड्यामध्ये करून दाखवलं. त्यामुळे चायनाची स्तुती करत असताना महाराष्ट्रातील अभियंते सुद्धा कमी नाहीत, हे आपण इथे ध्यानात घेतलं पाहिजे. आकस्मिक संकटामध्ये आपण 4 पट वेगाने काम करून आपण राष्ट्र निर्माण करू शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि GDP मध्ये आपण हा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आपण वाढवला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, यानंतरचं आयुष्य आपलं जे खुलं आहे. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, माझ्याही मनामध्ये तो प्रश्न आहे की कोरोना नंतरचा महाराष्ट्र, कोरोना नंतरचा भारत आणि कोरोना नंतरचं जग कसं असेल. तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मी वैद्यकशास्त्रामध्ये MD आहे. इतिहास व्याख्याता, शिवाजी महाराजांचा व्याख्याता जरी असेल तर वैद्यकशास्त्रात मी आयुर्वेदामध्ये MD आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतंय की लोक जिममध्ये जायला सुद्धा घाबरतील. डंबेल मारायच्या अगोदर, आपल्या अगोदर डंबेल मारलेल्या व्यक्तीला कोरोना होता का? त्यांनी लावलेल्या हातामुळे इन्फेक्शन स्प्रेड झालं का? एखाद्या चित्रपटगृहामध्ये शेजारच्या खुर्चीवरती शिंकलेला माणूस, त्याला कुठला आजार होता का? नाटक बघायला सुद्धा मुक्तपणे लोक बघू शकणार नाहीत. स्विमिंग टँकमध्ये पोहताना सुद्धा 10 वेळा विचार येईल. एवढंच काय, सलूनमध्ये जात असताना खुर्चीवरती बसलेला माझ्या अगोदरचा माणूस कुठल्या संसर्गजन्य आजाराने त्रस्त होता का? त्याच्या दाढी कटिंगला, सलूनला वापरलेलं, पार्लरमध्ये वापरलेलं नॅपकिन माझ्या तोंडाला लावलंय, कदाचित ते इन्फेक्शन मला गेलंय का? असे नाना तऱ्हेचे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतील. माझं नागरिकांना आवाहन आहे की पोस्ट कोरोना इफेक्ट नंतर सगळ्यात महत्त्वाचं, जगातील अनेक नागरिकांनी शिकलं, भारत शिकला, महाराष्ट्रातील सामान्य ग्रामीण भागापर्यंत माणूस सॅनिटायझर वापरायचं शिकला. खरं म्हणजे भारतीय संस्कृती एवढी महत्त्वाची आहे. कधी सेकंड देऊन आपण कधी कुणाला हस्तांदोलन करत होतो. ही संस्कृती पाश्चात्याकडनं, इंग्रजांकडनं आली होती. परंतु नमस्ते, नमस्कार, नमस्ते म्हणून आपण हात जोडून एकमेकांचं स्वागत करत होतो. तीच संस्कृती चांगली. आलिंगन देण्याची संस्कृती आपली कधीही नव्हती, परंतु मध्ये मध्ये ती आली. मला असं वाटतं की पुन्हा आपल्या संस्कृतीकडे वळावं लागेल. जेव्हा आपली आजी आजोबा सांगायची पाय धुतल्याशिवाय घरामध्ये येऊ नकोस, तेव्हा आजी आणि आजोबा मागासले वाटायचे. परंतु आज वैद्यकशास्त्र सांगतं क्लीननेस, हे स्वच्छ धुवा, साबणाने धुवा, हात धुवा, पाय धुवा, मग घरामध्ये या. म्हणजे अंत्यसंस्कारानंतर सुद्धा आपण आंघोळ करायचो. आज या कोरोना इफेक्ट नंतर बाहेर जाऊन आल्यानंतर आपले वस्त्र सुद्धा आपण बाहेर ठेवतो आणि स्वच्छ साबणाने धुतल्यानंतर आतमध्ये शुचिर्भूतता. मला असं वाटतं की पुन्हा आपल्या जुन्या संस्कृतीकडे वळत असताना त्यात विज्ञान होतं, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आपल्याला स्वच्छतेचे नियम पाळावे लागतील. आणि कोरोनानंतर एक माझं आवाहन आहे की आपण जेव्हा सलूनला जाल तेव्हा प्रत्येकाला आव्हान आहे की स्वतःचं किट प्रत्येकाने ठेवावं. काही लागत नाही खर्च. आजार झाल्यानंतरचा खर्च हा भयानक आहे.
त्यापेक्षा लागणारं किट, मग कात्री असेल, कंगवा असेल, नेपकिन असेल, मी तर स्वतः आजपर्यंत वैयक्तिक ती जी मशीन आहे मोजरची ती सुद्धा माझी घेऊन जात असतो सलूनमध्ये. म्हणजे सलूनमध्ये करणारा व्यक्ती फक्त तो असतो, सगळे वस्तू मी स्वतः घेऊन जातो. माझं प्रत्येकाला आवाहन आहे की आपल्या सलूनचं किट हे प्रत्येकाने स्वतःचं बाळगावं. नेपकिनपासून ते अगदी कंगवा, तो जो काय सीझर असेल, ती मशीन असेल 2-2.5 हजारात, जे काय असेल ते, कारण आपल्या जीवापेक्षा मोठं नाही आहे. तर या कोरोनानंतर आपण हायजेनिक जे स्वच्छतेच्या बाबतीत असेप्टिक प्रिकॉशन्स ज्याला आपण म्हणू, आपण ते घेतले पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. आणि दुसरं म्हणजे आज सगळ्या इंडस्ट्री बंद होत्या. तुम्ही सगळ्या सेक्टरमध्ये बघा, इंजिनिअरिंगपासून ते सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत. एक इंडस्ट्री मात्र चालू होती, ती म्हणजे शेती. सरकारला आवाहन आहे की शेतीकडे दुर्लक्ष जे चाललंय तर शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये. आज जग ठप्प होता, परंतु माझा शेतकरी ठप्प नव्हता. तो 24 तास अहोरात्र काम करत होता. माझं नम्र आवाहन आहे राज्यकर्त्यांना की शेतकऱ्यांचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. तो अन्नदाता आहे. आज कागद इंडस्ट्री असेल, त्या कागद खाऊ शकत नाही आपण आकस्मिक संकटामध्ये. पण आज कोरोनाचं संकट आल्यानंतर मंत्र्याचं स्टेटमेंट होतं, आदरणीय पंतप्रधान साहेबांचं स्टेटमेंट होतं, मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होतं त्या राज्यातल्या, की घाबरू नका, आपल्याकडे एवढा अन्नधान्याचा साठा आहे. म्हणजे पहिलं वाक्य, अन्नधान्याचा साठा कोणी केला? कोणी निर्माण केलं हे अन्नधान्य? शेतकऱ्यांनी केलं. माझी नम्र विनंती, आवाहन आहे की सरकारने कोरोनानंतर एक नवीन निर्णय घ्यावा. रात्रीचं लोड शेडिंग, दिवसा लोड शेडिंग करून रात्री लाईट चालू ठेवता. शेतकरी ज्यावेळेस झोपला पाहिजे त्यावेळेस तो शेतामध्ये जाऊन दारे धरतो, सऱ्या धरतो, पाणी घेतो. माझी नम्र विनंती आहे, तुम्ही स्वतःची 4 दिवस झोप डिस्टर्ब करून बघा राज्यकर्त्यांनी. माणसाचं आरोग्य ढासळतं. आज शेतकरी 2 वाजता जातो, मध्यरात्री लाईट येते म्हणून, आणि मध्यरात्री जाऊन दारे धरतो. आज शेतकऱ्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज पासून ते हार्ट डिसीज व्हायला लागले. याचं ठाम मत वैद्यकशास्त्राचा तज्ज्ञ म्हणून माणसाला 3 गोष्टीची अत्यंत आवश्यकता असते: आहार आणि निद्रा. झोपेच्या वेळेला पाहिजे. ती सायकल जर डिस्टर्ब झाली तर हार्मोनल डिस्टर्ब होतो आणि अनेक आजाराची निर्मिती होते. लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून आज आपण हृदयरोग किंवा ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज असंख्य आजाराला घेतलंय. लाईफस्टाईल डिसऑर्डर. शेतकऱ्यांची लाईफस्टाईल डिस्टर्ब करू नका. रात्री झोपेच्या वेळेस शेतकरी झोपलाच पाहिजे, दिवसा त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणून दिवसा पुरेशी लाईट द्या, जेणेकरून दिवसभर त्यांनी काबाड कष्ट करून झोपेच्या वेळेस झोप घेतली पाहिजे. माझं नम्र विनंती की झोपेच्या वेळेस त्यांना पुन्हा रात्रीची लाईट देऊन पुन्हा शेतातली कामं करायला लावू नका. लोड शेडिंगचं जे शेड्यूल आहे ते सरकारने या कोरोनानंतर बदलवलं पाहिजे. शेतकरी फुलासारखा राहील याची काळजी घेतली पाहिजे. हमी भावासहित मधले दलाल हे बंद केले पाहिजेत. शेतकऱ्यांना अजून काय, मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण काय शिकलं पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सांगतात की संकटामध्ये सुद्धा संधी शोधली महाराजांनी. जेवढी संकट महाराजांवरती आले त्यातनं संधी निर्माण केल्या महाराजांनी. आग्र्याचं संकट आलं, महाराज डगमगले नाहीत, महाराज गेलेत. सोपं नाही आहे. आग्रा मुलूक शत्रूचा, औरंगजेबासारखा घातकी शत्रू, तिथपर्यंत महाराज गेलेत. पण या संकटामध्ये सुद्धा महाराजांनी संधी शोधल्यात. मला असं वाटतं की कोरोनारूपी हे संकट आहे, यातनं संधी शोधा. शेतकऱ्याला सुद्धा खूप साऱ्या संधी आहेत, यातनं संधी निर्माण झाल्यात. अनेक लोकांनी संधी, म्हणजे आपलं डायरेक्ट मार्केटिंग आता जे सुरू झाले, शेतकरी ते ग्राहक. या संकटामध्ये संधी शोधायचं काम शेतकऱ्यांनी स्वतःचे ग्रुप तयार करावेत. आणि मध्यस्थ दलाल सगळ्यात जास्त पैसे कमावतात. आडती असेल, व्यापारी असेल, साठेबाज असतील, कष्ट करणारा शेतकरी असतो, त्यांच्यापेक्षा जास्त कमाई या व्यापाऱ्यांची होते. मला असं वाटतं की या संकटातनं संधी निर्माण झाल्यात, तर आपण शेतकऱ्यांचे ग्रुप तयार करून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संकटात संधी शोधून आपण केलं पाहिजे. कोरोनानंतरचा सगळ्यात महत्त्व. नंतर आज आपण गर्दी जमवू नये असं म्हणतो की लग्न कार्य सुद्धा लोकांना पुढे ढकलावी लागली. यातनं एक अजून शिकायचं की लग्न कार्यासाठी जी गर्दी आपण जमवतोय आणि अतिरिक्त खर्च करतोय, साधेपणाने लग्न करण्याची सवय आणि खर्च आणि अपव्यय टाळण्याची सवय सुद्धा लोकांनी लावली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि हार्ड वर्क छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे, अविश्रांत परिश्रम. तर महाराज 18,306 दिवस जगले, त्यापैकी महाराज सर्वात अधिक काम करत राहिलेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण काम करत राहा.
छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण तुम्ही नाशिक जिल्ह्यात सटाणा, जिथं बागलाण प्रांत असं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात संबोधलं होतं, बागलाण प्रांत, तो साल्हेर मुल्हेरचा किल्ला महाराष्ट्रात जसं सर्वोच्च उंचीचं शिखर म्हणून कळसुबाईची गणना आहे, तसं महाराष्ट्रामध्ये सर्वात उंचीचा किल्ला म्हणून साल्हेर किल्ला आहे. आम्ही तर अनेक वेळा केला, हिंदवी परिवाराने आमच्या मोहीम काढून तोही किल्ला सर केलेला आहे. त्या साल्हेर किल्ल्याला घेण्यासाठी शिवाजी महाराज स्वतः गेले होते. ते साल होतं 1673. शिवाजी महाराज स्वतः म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की लिडिंग बाय एक्झाम्पल्स, की व्यवस्थापन शास्त्रातलं सगळ्यात महत्त्वाचं, जिथे जास्त जोखीम आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज स्वतः समोर आहेत. म्हणजे अफजल खान वधाच्या वेळेस दुसऱ्यांना पाठवू शकले असते. शाहिस्ते खान आलेला असताना, म्हणजे दिनांक 9 मे 1660ला शाहिस्ते खानाने लाल महालाचा ताबा घेतला. तिथपासून दिनांक 5 एप्रिल 1663 पर्यंत 3 वर्ष हा धुमाकूळ घालत होता. सामान्य रयतेची परवड होत होती. पाऊण लाखाची फौज, वैरणकाळी दिल्लीवरनं आणलं नव्हतं. या पुणे प्रांतामध्ये सामान्य रयतेच्या हातातोंडाचा घास निघून गेला होता. पण रयत सोसत होती. महाराजांच्या विरोधात थोडी तक्रार नाही आहे. मला असं वाटतं की राज्यकर्ते आपापल्या पातळीवर प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. संकट मोठं आहे, जागतिक संकट आहे, केवळ हिंदुस्थानचं आणि महाराष्ट्राचं नाही आहे. तर या संकटाचा मुकाबला आपण सर्व मिळून करूया असं माझं ठाम मत आहे. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं संकटात संधी शोधली आणि साल्हेरपासून ते तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत किल्ले जिंकलेत महाराजांनी. तुम्हाला दक्षिण दिग्विजयाचा इतिहास जर सांगितला तर आश्चर्य वाटेल. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर म्हणजे 1677 ते 1678 या अवघ्या 1.5 वर्षामध्ये जो मुलूख मारलाय तो जगाच्या कुठल्याही योद्ध्याला जमला नाही. आम्ही खास करून शिवाजी महाराजांनी वेल्लोर जिंकला. वेल्लोर जिंकल्यानंतर त्या वेल्लोरवरती नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी 2 जुळे किल्ले बांधले. ते बघण्यासाठी गेलो होतो 2017ला. ते किल्ले बघितले. मला आश्चर्य वाटलं की तमिळनाडूमध्ये साजिरा आणि गोजिरा ही मराठी जोड किल्ले, जुडी नावं, वेल्लोरवरती नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी गडा म्हणजे वरती डोंगर होता तिथे 2 किल्ले बांधले. ते किल्ले आम्ही बघितले. मला आश्चर्य वाटलं की शिवाजी महाराज पर मुलखात जाऊन किल्ले बांधतात. आज सांगायला मला आनंद होतो की साल्हेरपासून जिंजीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मिळवलं आणि स्वराज्य तामिळनाडू पावेतो, तंजावर पावेतो निर्माण केलं, याला म्हणतात की संकटात संधी शोधणे. आग्राच्या वेळेस महाराजांकडे काय होतं आणि 1678ला महाराजांकडे काय होतं याचा जर तुम्ही तपास केला तर हा चढता आलेख, जसा उद्ध्वस्त झालेला जपान पुन्हा झेपावला, शिवाजी महाराज सुद्धा झेपावले. त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलं पाहिजे. कोरोनानंतर जरी आपली अर्थव्यवस्था ढासळली, बेरोजगारी वाढली, तर माझं नम्र विनंती आहे, नैराश्याच्या गर्तेत जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजाला श्रीमंत योगी असं का म्हटलंय त्याचं कारण सांगतो. स्थितप्रज्ञ होते महाराज. हा भगवद्गीतेमधला शब्द आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे एखादं यश मिळालं तर त्या यशामध्ये एखादा व्यक्ती हुरळून न जाणे आणि कितीही मोठं दुःख झालं तर त्यात खचून न जाणे, म्हणजे यशाने हुरळून न जाणे किंवा दुःखाने खचून न जाणे, अशी मनाची आणि बुद्धीची साम्यावस्था याला स्थितप्रज्ञता म्हणतात. मला असं वाटतं की स्थितप्रज्ञता आपण शिकली पाहिजे. शिवाजी महाराजांकडे होती. कारण महाराजांच्या आयुष्याचा तर तुम्ही इतिहास बघितला तर तुम्ही बघा, अफजल खानासारख्या दगाबाज शत्रूला भेटायला जाताना महाराज मनाने आणि बुद्धीने साम्यावस्थेमध्ये स्थिर आहेत. किंवा आग्रा भेटीत औरंगजेबाला भेटायला जात असताना सुद्धा महाराज साम्यावस्थेमध्ये मन आणि बुद्धी आहे, स्थिर आहेत. राज्याभिषेकासारख्या सुखाच्या प्रसंगामध्ये राजे हुरळून जात नाहीत. यश कितीतरी वेळा मिळालं पण महाराज आनंदामध्ये उत्सव प्रधान मानसिकतेत नाहीत. ज्याला सेलिब्रेशन ॲटिट्यूड म्हणतो आपण छोटंसं झालं तर पैसे उधळतो, मोठ्या पार्ट्या करतो, सेलिब्रेशन करतो. महाराजांनी असं केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज कितीही मोठं संकट आलं तर साम्य अवस्थेत बुद्धी आणि मन स्थिर आहे, म्हणून श्रीमंत योगी असं म्हटलंय. आपण महाराजांपासून शिकलं पाहिजे की आपण नैराश्याच्या गर्तेत जाता कामा नये. आपली अर्थव्यवस्था कमजोर झाली, आपलं उत्पन्न घटलं तरी खचून जाऊ नका, गरजा कमी करा, आपल्या अतिरिक्त खर्चावरती आपण फुल्या मारा आणि
जगण्यासाठी किती लागतं हे आपल्याला कळलं आहे. खरं म्हणजे कोरोनाने भगवद्गीता लोकांना याद करून दिली आहे. म्हणजे किती कमी याच्यात भागतं. क्या लेके आए थे क्या लेके जाओगे, म्हणजे काय कमावलं होतं आणि काय घेऊन जाणार आहोत, इथं सोडून जायचं हे शाश्वत सत्य आहे. त्यामुळं अतिरिक्त संपत्तीच्या मोहात आपली प्रकृती गमावू नका. लोक पैसे पैसे करत रात्रंदिवस काम करतात आणि नाही ते आजार जडून घेतात आणि मग अनटाइमली एक्झिट, कधीतरी 40व्या वर्षी 50व्या वर्षी ICUमध्ये ॲडमिट होऊन मग कुठल्या तरी मोठ्या आजाराने मृत्यू होतो. मला असं वाटतं की सुखी आणि आनंदी जीवनाचं सूत्र आहे. पैसे किती आहेत आता कळलं असेल की तुमच्याकडे किती लाखाचं ठेवी आहे याला अर्थ नाही आहे, किती जमीन जुमला आहे, किती सोनं आहे, किती FDs आहेत यालाही अर्थ नाही आहे. मला असं वाटतं की सुखी जीवनाचा मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शिकवला तो आहे हॅपीनेस इंडेक्स. आनंदी तुमचे पैशाचे किती रक्कम आहे याच्यापेक्षा आनंदी जीवन किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. आज जग ढासळलं असताना भूतानसारखा देश ज्याचं उत्पन्न कमी आहे, पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न फार कमी आहे, पण जगामध्ये हॅपीनेस इंडेक्स सर्वाधिक कुठला आहे तर तो भूतानसारख्या राष्ट्राचा. कमी पैशामध्ये लोक आनंदी आहेत. मला असं वाटतं की या कोरोनानंतर आपण माणसाला माणसाच्या जवळ आणलं. आपण आनंदी जीवनाचं सूत्र हॅपीनेस इंडेक्स वाढवला पाहिजे आणि फार पैशाच्या कमविण्याच्या नादामध्ये आपण आपल्या प्रकृतीला जे गमावतो ते आपण टाळलं पाहिजे. मला असं वाटतं की नैराश्याच्या गर्तेमध्ये कोणी जाणार नाही. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आपण आचरणात आणला पाहिजे. कोरोनाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच आवाहन करू शकतो.